मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला विठाला 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 वचन ऐका कमळापती वचन ऐका कमलापते वचन ऐका कमळापती वचन ऐका कमलापते माझे रंगाचे वेनाते माझे रंगाचे वेनाते कर जोडे कर जोडी तो है काळे माझे रंगाचे विनंती माझे रंगाचे विनंती कर जोडी तो है काळे कर जोडी तो है काळे वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती करा कोणी चौकते काढी आपण आठवी जवळी ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर कोणी चौकते काढी आपण आवे जवळी नामणी हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वाला पवन सुत विनती वाला पवन सुत विनती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुभया देवा यावरी करावावे मस्तक ही पायावरी या वार करी संतांच्या किंवा मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळ घेता शिन गेला अनंत कला अनंत कृपा निधान जीवन सर्व जगदाधार पंढरीश भगवान परमात्मा सकल संत मायाबाप ज्यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे ते श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे विठाला 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 या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतत्वाला मातृत्वाची उपमा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी दिलेली आहे सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार निमित्तानं शिवाय तुम्हाला सर्वांना ज्ञात असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे सांगणं कैलासवासी वैकुंठवासी आदरणीय आई साहेब कुसुमताई बबन कदम
आईसाहेबांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त प्रथम पुण्य स्मरणानिमित्त या ठिकाणी हा कीर्तन सोहळा संपन्न होते. त्यांच्या पश्चामध्ये या परिवाराचे वडील कैलासवासी बबन गोविंद कदम, एक मुलगा आणि 2 मुली, आदरणीय दादासो बबन कदम आणि 2 मुली, सविता अंकुश जाधव आणि संगीता अशोक साळुंके, असा कदम परिवार. आणि या कदम परिवारावरती प्रेम करणारे आपतिष्ट पाहुणे मंडळी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता, दिव्यता आणि शांतता, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व भजनी मंडळ असतील, आमचे आदरणीय संगीत विशारद, संगीत रत्न आमचे शेखरजी महाराज जाधव या ठिकाणी बाबा उपस्थित आहेत. त्यांचं तुम्ही गायन आता ऐकलेलंच आहे. आता काय झाले, माझी आपदा अशी झाली आहे, कीर्तनात सवय नाही मला ह्याची. हे असं वाजायला लागल्यावर कानाला भारी वाटते, पण ऐकायला भारी वाटते, पण टायमिंग थांब नाही ना आपल्याला. त्याच्यामुळं सुंदर असं या ठिकाणी या परिवारानं या ठिकाणी सुंदर नियोजन कार्यक्रमाचं केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वारकरी भूषण, संगीत रत्न, आमचे हरिभक्त पारायण, आमचे मार्गदर्शक, आमचे अमोल महाराज करे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही दर्शन घेतो. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या परिसरातील गावातील सर्वच आमचे सुभाषजी महाराज मदने असतील, आदरणीय सुभाषजी मोरे असतील, हनुमंत अर्जुन असतील, आमचे आप्पा हसत मानकरवाडे असतील, बापराव दनाने असतील, कदम महाराज असतील, यादव महाराज असतील, भरतजी महाराज रिट्टे असतील, आदरणीय दादा महाराज असतील, निकम महाराज असतील, आमचे काय लिहिले करे महाराज असतील, आमचे सुंदर असे या ठिकाणी साऊंड सिस्टीम लावलेले आहे, ते आमची दळवी साऊंड सिस्टीम चिखली. या ठिकाणी सुंदर अशी सिस्टीम नसल्यावर आपण किती जरी बॉम्ब आलो तरी नाही रुसणार नाही. ती सुंदर अशी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्यांचंही दर्शन घेतो. आणि कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सिंथसायझरवाले, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, सगळ्यांसाठीच वाजवा. त्यांचं नाव काय? वयूरजी महाराज वाल्मिकी बाबा, तुमच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतो, कारण मला हे जी खरंच आयुष्यपत सवय नाही, त्याच्यामुळं काय होते, माझी आपदा होती बोलताना, बरं का, असू द्या. आणि ज्यांनी नियोजन कार्यक्रमाचं सुंदर असं केलेलं आहे परिवारानं, आमचे हरिभक्त पारायण, महाराष्ट्राचं पारमार्थिक वैभव, पक्वाजातील कोहिनूर हिरा, आपल्या गावचं वैभव, चिखली गावचं नाव ज्यांनी महाराष्ट्रभर केलं मृदुंगाच्या क्षेत्रामध्ये, ते आमचे विशालजी महाराज दराडे या ठिकाणी बाबा उपस्थित आहेत. माझ्या समेत आलेले आमचे महेशजी महाराज ढोबळे असतील, आदरणीय समस्त मला जी ओळखणारी सर्व मंडळी या ठिकाणी विनेकरी बाबा आहेत. आणि सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी CMK चॅनेल आहे यूट्यूबला, तो या ठिकाणी प्रक्षेपण, जे कोण पाहुणे मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत त्यांना मोबाईलवरती हा कार्यक्रम दिसतोय झालेले आहेत. त्यांनी कार्यक्रमाची पत्रिका बघितली, काम ठेवला. आज विद्यार्थ्याच्या कीर्तनाला जायचं म्हणून सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही दर्शन घेतो. तुम्ही सर्वजण कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. तुमच्या चरणावरती साष्टांग दंडवत, कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. 4 चरणाचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायाने संतत्वाला मातृत्वाची उपमा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये देत आहेत. अभंग तसा मी पक्षांगणी उतरती, ते का गुंतून या राहती. हा जरा नवीन अभंग जरा म्हणलं, जरा चिंतनासाठी सर घेऊया. पण हिता आल्यानंतर या परिवाराचं प्रेम बघितलं, आणि परिवाराचं प्रेम बघितल्यानंतर हा अभंग मला सुचला. कारण आजींचं जाणं म्हणजे या परिवारासाठी घातक आहे. आपल्या परिवारातला जोपर्यंत एक व्यक्ती जात नाही, तो विको कमी करा थोडा, जोपर्यंत आपल्या परिवारातला व्यक्ती जात नाही तोपर्यंत त्या व्यक्तीची किंमत आपल्याला कळत नाही. आपल्या या परिवाराला या ठिकाणी सांत्वन करण्यासाठी सर आपण या ठिकाणी येऊ 2 तासासाठी, फक्त 2 तासासाठी, पण आयुष्यभर दुःख सहन करायचं या परिवाराला, आयुष्यभर. महाराज सांगतात, परिवारातून एक जरी माणूस महाराज बाजूला झाला, एक जरी माणूस दिवसभर जरी घरी नसला तरी घर महाराज खायला उठत. महिला मंडळी बरोबर आहे का नाही? आपल्यापाशी घरी जरी एक माणूस नसला, गावाला गेला, कुठं पाहुण्याच्याकडे निघून गेला, राहिला गेला 1-2 दिवस, तरी आपल्या घरात महाराज सुख शांती प्राप्त होत नाही.
मग या परिवाराची आई निघून गेली. महाराज सांगतात या परिवाराची हानी झाली काय? लक्षपूर्वक ऐका. प्रत्येकाच्या परिवारातून आई असेल, वडील असेल, कोण ना कोणतरी या परिवारातलं गेलेलं आहे महाराज, कोणाच्या ना कोणा परिवारातलं. पण महाराज सांगतात परिवारातून माणूस गेल्यानंतर, व्यक्ती गेल्यानंतर पोकळी भरून निघत नाही, अजिबात नाही. काय होतं? थाप टाका महाराज. होतं काय? महाराज सांगतात झाडू असतो, झाडूला जर महाराज आपण हातामध्ये घेतलं तर अख्खं अंगण झाडून काढतो झाडू. माय मावले बरोबर आहे का नाही? झाडू हातामध्ये आपण घेतला तर अख्खं अंगण झाडून काढतो. तो आयानं घट्ट बांधलेला आहे. पण तो जर महाराज आळा तुटून गेला झाडूचा, तर तो झाडू अंगण झाडून काढेल का? महिला मंडळ बोला. नाही काढणार. तसं महाराज परिवारातील व्यक्ती गेल्यानंतर होतं. महाराज सांगतात बांधल्या पेंडीचा सुटला शेळा, बांधल्या पेंडीचा सुटला शेळा, बांधल्या बांधल्या पेंडीचा सुटला शेळा, बांधल्या पेंडीचा सुटला शेळा, बांधल्या पेंडीचा सुटला शेळा, बांधल्या पेंडीचा सुटला असते ना, ती समयीच विजून गेली. आपल्याला खूप वाईट वाटत. तसं या परिवारातील देवघरातील समयी महाराज विजून गेली. आई गेल्यानंतर, बाप गेल्यानंतर या विश्वातला आधार गेला, आणि आई गेल्यानंतर या विश्वातील प्रेम संपलं. तुमच्यावरती कुणीही प्रेम करू द्या, ते स्वार्थासाठी. पांगला पांगला माऊली माऊली माऊली
बांधल्या पेंडीचा सुटला शाळा, बांधल्या पेंडीचा सुटला परिवारातून आपला एक जरी माणूस निघून गेला तरी डोळ्यातनं पाणी येत. स्वामी विवेकानंदांपाशी एक गृहस्थ आला आणि रडू लागला. स्वामी विवेकानंद, माझ्या परिवारातले वडील गेलेत, माझ्या परिवारातली आई गेलेली आहे. स्वामींनी सांगितलं रडू नकोस, तुझ्याच परिवारातले आई वडील गेलेले नाहीत. जेवढे जेवढे या पृथ्वीवरती जेवढे परिवार आहेत त्यांच्या परिवारातले आई वडील गेलेले आहेत. नाही, माझ्या आई वडिलांवरती माझं खूप प्रेम होतं स्वामी. स्वामी विवेकानंदाने सांगितलं एक काम कर, जा, ज्या घरचा माणूस कुठलाही गेलेला नाही, कुठलाही मेलेला नाही, त्या घरून एक मुठभर तांदूळ घेऊन ये. तो गृहस्थ गेला, गावभर फिरला पण कुणीही तांदूळ दिलेले नाहीत. का? सांगितलं काय होतं, ज्या घरातला माणूस गेलेला नाही तिथनं तांदूळ घेऊन या. तांदूळ भेटलेले नाहीत. प्रत्येकाच्या घरचा एक ना एक माणूस गेलेला आहे. पण ऐका, आई वडिलांचंच महात्म्य या पृथ्वी तलावरती का सांगितलं, कशासाठी सांगितलं? कारण का, ज्या आईनं आपल्याला उदरामध्ये जागा दिली, देवानं दिली नाही पण आईनं दिली. देवानं दिली नाही पण आईनं ती जागा दिली, ती म्हणजे आपल्याला जागा दिली. या विश्वाच्या मालकाला महाराज ज्या आईनं उदरामध्ये जागा दिली, ते तिन्ही देव दत्त भगवान परमात्म्याच्या रूपानं महाराज जन्माला आले. ते म्हणजे दत्तप्रभू. भगवान परमात्म्याला आईनं जागा दिली उदरामध्ये. हो, आपल्याला सुद्धा आईनं जागा उदरामध्ये दिली. आई ही सामान्य नाही. मला सांगा, आपलं जर चरित्र लिहायचं म्हटलं, थोडा आवाज कमी करा, चरित्र जर लिहायचं म्हटलं आपलं, तर किती पानं लागतील? हो, बसलेली मंडळी, तुम्ही म्हणाल तुझं तू उक्त घेतलंय, तुझं तूच बोल बाबा 12 वाजेपर्यंत, आम्हाला काही विचारू नको. साधा प्रश्न आहे, आपलं चरित्र लिहायचं म्हटलं तर किती पानं लागतील? एक वही, एक वळ सुद्धा नाही, एक सुद्धा वळ नाही. हा, ती बी अर्धी मोकळी. इको कमी करा. महाराज, आपलं चरित्र लिहायचं म्हटलं तरी एका वळीत पूर्ण होत नाही. जन्माला आला, जगला, मेला, 3च वाक्य आहेत जन्मातली. इको कमी करा अजून. महाराज, जीवनामध्ये जगत असताना एक लक्षात असू द्या, आपलं चरित्र जरी लिहायचं म्हटलं तरी आई वडिलाचं नाव लावल्याशिवाय चरित्र पूर्ण होत नाही. नाही,
आणि आई वडिलाचं नाव न लावता जर चरित्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर ती चरित्र लय दिवस राहत नाही. कोण म्हणत असेल आई वडिलाचा आशीर्वाद माझ्या पाठीवरती नव्हता, माझ्या डोक्यावरती नव्हता, तरी मी माझ्या जीवनामध्ये भरपूर काही कमवलं. पण एक लक्षात असू द्या, जीवनामध्ये जगत असताना आई वडिलाचा जर आशीर्वाद नसेल, तुम्ही लय कमवू द्या हो, पण ती लय दिवस टिकत नाही. आशीर्वाद प्रत्येकाचा असलाच पाहिजे. आशीर्वाद असला तरच माणूस मोठा होतो. कष्ट आहेच ना, पण आशीर्वाद सुद्धा महत्वाचा आहे. मग तू आई वडिलाचा जर आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला कुठलीही भीती नाही. जसं रामायणात जर कैकई बाजूला काढली तर रामायण शून्य आहे सर. गोड आहे का? रामायणात जर कैकई बाजूला काढली तर रामायण शून्य आहे. तसं आपल्या जीवनातून आई वडील बाजूला काढले तर अख्खं जीवन शून्य आहे. विठाला 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 विठाला. राम प्रभू बापू राम प्रभू अयोध्येतून वनवासाला निघालेले आहेत. उद्या राजा होणार आहेत. राजा होणार आहेत उद्या. किंचित विको द्याचा एक वरती. उद्या राजा होणार आहे. पण आदल्या रात्री कैकई मातेनं दशरथ राजांना तिसरा वर मागितला. तिसरा वर मी मागणार आहे. पण का मागितला हो? कारण आदल्या रात्री मंथरा कानाला लागली. मंथरा लक्षात आली का? ही मंथरा अशी आहे, चांगल्या चांगल्याचा संसार बंद पाडला हो मंथरेनं. चांगलं चाललं होतं भावाभावाचं, ती सुद्धा भाऊ वेगळं काढलं मंथरेनं. म्हणून लक्षात असू द्या, हा मंथरा कधी कानाला लागून घेऊ नका. मंथरा कानाला लागली, दुसऱ्याचं पोरग राजा होते, तुम्हाला काय आनंद झालाय? एवढंच म्हटल्याबरोबर लक्षपूर्वक आहे का? एवढंच म्हटल्याबरोबर कैकई मातेनं तिसरा वर मागितला. राम प्रभूंना 14 वर्ष वनवास. वनवास मागितल्याबरोबर ऐका, वनवास मागितला आणि राम प्रभू वनवासाला निघाल्याबरोबर रामायणामध्ये शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. फक्त आपण रामायण वाचत नाही, महाभारत वाचत नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही, गाथा वाचत नाही. का 2 तास पेपर आपण वाचल, पण ज्ञानेश्वरी गाथा वाचणार नाही, रामायण वाचणार नाही. रामायणामध्ये काय आहे हो? सगळ्यात जास्त महाराज सगळ्यात जास्त निष्ठावंत जर कोण असेल रामायणामध्ये सांगा कोण आहे हो? निष्ठावंत सगळेच निष्ठावंत आहेत रामायणामध्ये, पण शत्रुघ्न हा सगळ्यात निष्ठावंत सांगितला. का? कारण शत्रुघ्ननं महाराज भरतजींसाठी गादी मागितली कैकई मातेनं. कैकई मातेनं भरतजींसाठी गादी मागितल्याबरोबर भरतजी गादीवरती बसले नाहीत. माझ्या प्राणप्रिय रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवलंय ना, मी या गादीवरती बसणार नाही म्हणून असा पण केला. आणि ज्या महाराज पृथ्वीवरती, ज्या जमिनीवरती माझ्या प्राणप्रिय रामाचे चरण आहेत, त्या जमिनीवरती मी राहणार नाही म्हणून गुहेत राहिले भरतजी. पण ऐका, शत्रुघ्नाचा त्याग ऐका, शत्रुघ्नाचा. त्या शत्रुघ्नाने राम प्रभूच्या पादुका घेतल्या आणि 14 वर्ष पादुका गादीवरती ठेवून महाराज राज्य केलं. विठाला विठाला विठाला. 14 वर्ष गादी मोकळी होती. खुर्चीसाठी भांडणं आहे ते आपल्याकडे माहित होती. हानाहानी चालली. महाभारतामध्ये खुर्चीसाठी भांडणं आहेत. कोण ना कोणतरी महाभारतामध्ये खुर्चीसाठी गादीवरती बसलंय. पण रामायण असं आहे की भावा भावातलं प्रेम कसं आहे ऐका. 14 वर्ष महाराज गादी मोकळी राहिली. राम प्रभूच्या पादुका महाराज गादीवरती ठेवून राज्य केलं शत्रुघ्ननं. पण ऐका, राम प्रभू अयोध्यापासून बाहेर निघाल्याबरोबर सगळ्या झाडाची पालवी महाराज गळून गेली, फुलं गळून गेली, काही सुद्धा राहिलं नाही. का? सगळी लोक धावत आली रामप्रभूक. रामप्रभूंना सांगितलं, तुम्ही आम्हाला विसरून जाऊ नका. 14 वर्ष तुम्ही वनवासाला चाललेला आहे, विसरू नको.
श्रीरामा मला विसरू नको श्रीरामा मला मी तुझ्या पायाशी जीव वाहिला विसरू नको श्रीरामा मला विसरून जाऊ नका आम्हाला. रामप्रभूंनी महाराज अयोध्या सोडली. अयोध्या सोडल्याबरोबर 14 वर्ष वनवास महाराज भोगून परत आल्याबरोबर एवढा आनंद झाला आणि आल्याबरोबर रामप्रभूंनी अयोध्यामध्ये पाऊल ठेवला आणि रामप्रभूंची नजर बिरबिर बिरबिर फिरत होती. कोणाला तरी शोधत होती. कोणाला शोधत होती हो? कैकई मातेला ती नजर शोधत होती. कैकई माता दिसल्याबरोबर रामप्रभूंनी साष्टांग दंडवतच घातला कैकई मातेच्या चरणावरती. चरणावरती दंडवत घातल्याबरोबर भरतजीनं मागून बघितलं. भरतजीनं मागून बघितलं. कैकई मातेचा भरत आणि रामप्रभू कोणाचे आहेत? कौशलेचा रामबाई कौशलेचा राम कौशलेचा रामबाई कौशलेचा राम. कौशल्य माता कैकई माता दिसल्याबरोबर साष्टांग दंडवत घातला आणि भरतजीनं बघितलं मागून. भरतजीनं हाक मारली. हाक मारल्याबरोबर भरतजी सांगतात, प्रभू त्या चांडाळणीच्या पायावरती तुम्ही दर्शन घेऊ नका. माझ्या प्राणप्रिय रामाला वनवासाला पाठवणारी ही कैदाची नाही, ही चांडाळणी आहे. त्यावेळेस रामप्रभूचं वाक्य आहे का, भरत असं बोलू नको. अरे कैकई माता म्हणजे कैकई माता नाही, ती माझी आई आहे, ती माझी जननी आहे, ती माझी माय आहे. प्रभू तुम्ही असं का बोलता? असं म्हटल्याबरोबर रामप्रभूंनी सांगितलं, भरत कैकई माता जर नसती तर हा राम या जगाला कळाला नसता, आणि कैकई माता नसती तर हे रामायण या जगाला कळालं नसतं. म्हणून लक्षात असू द्या, रामायणातनं जर कैकई बाजूला काढली तर अख्खं रामायण शून्य आहे. तसं आपल्या जीवनातून आई वडील बाजूला काढल्याबरोबर अख्खं जीवन शून्य आहे. विठाला विठाला विठाला. मग मातृत्वाला एवढी किंमत का? बापाला एवढी किंमत नाही का महाराज? बापाचं कष्ट तुम्हाला दिसत नाही का? बापाचं कष्ट महाराज भरपूर आहे. बाप घरी जोडीने कुराचे ओढे, बाप घरी जोडीने कुराचे ओढे, बाप करी जोडीने पुराची ओढे, बाप करी जोडीने कुराची ओढे, बाप घरी जोडीले कुराचे ओढे, आपले पुरवंडे वाळवणे. बाप घरी जोडीले कुराचे ओढे, आपले पुरवंडे वाळवणे. बाप करी जोडीने कुराची ओढे, आपुले कुरवंडी वाढवणी. बाप करी जोडीने कुराची ओढे, आपुले कुरवंडी वाढवणी. आपुले पुरवंडी एकाएक केला मिराजीचा धनी, कडे वागवणे बार कांदी. एकाएक केला मिराजीचा धनी, कडे वागवणे बार कांदी. बार कांदी बार कांदी बार कांदी. आपण इथं होतो. बापाचं कष्ट नाही का महाराज? बापाचं कष्ट सांगितलं ना. पण संत महात्मे सांगतात, काकण बर का होईना पण आईचं प्रेम जास्त आहे.
या परिवाराच्या आईनं 3 परिवार सांभाळले, एकत्रित ठेवले बांधून. 2 मुलं पोलीस केली, एक दुग्ध व्यवसायामध्ये प्रगतशील शेतकरी म्हणून राबतोय. आणि परिवारावरती योग्य ते संस्कार केले नाही. या सोहळ्यानिमित्त तुम्हाला लक्षात येते, अलीकडं 10वा होईल का नाही याची खात्री राहिली नाही अलीकडं. आणि एवढा मोठा या ठिकाणी सोहळा आईच्या वर्षश्राद्धानिमित्त या ठिकाणी होतोय. द्यावे तर धन्यवाद या परिवाराला थोडे आहेत. आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी हा छोटासा केलेला प्रयत्न आहे. आपण उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही, आईच्या वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. वडिलांचं बनेल जरी फाटलं असलं तरी तो बाप महाराज 4 वेळा 10 वेळा घालल, पण मुलाची कपडे फाटलेली बघितली की बापाला सहन होत नाही, तो लगेच घेऊन येतो. बरोबर आहे का नाही? पण आईचं प्रेम मी सांगतोय की जास्त सांगितलं. का जास्त सांगितलं? संतत्वाला मातृत्वाची उपमा जगद्गुरु तुकोबार यांनी का द्यावी महाराज? मातृत्व सगळ्यात मोठं आहे का? लक्षपूर्वक आहे का? मातृत्व लय मोठं नाही, पण ते संतत्वाच्या पंगतीमध्ये बसवल्याबरोबर ते मातृत्व मोठं झालं सर. संतत्वाच्या पंगतीमध्ये ते मातृत्व बसवल्यामुळं ते मातृत्व सगळ्यात मोठं झालं. सगळ्यात मोठं जर काय असेल ते संतत्व आहे. मग महाराज मातृत्व मोठं नाही का? मातृत्व मोठं सांगितलं, पण ते संतत्वाच्या पंगतीमध्ये संत महात्म्यांनी बसवलं. का हो बसवलं? कारण मातृत्वाच्या यातना संत महात्म्यांना माहित होत्या महाराज. बाळाला जन्म देताना किती कळा सहन कराव्या लागतात महिला मंडळांना माहित आहे. व्यालीची अंगी असती वेदना. पुढे सरका, महिला मंडळ सरका पुढे थोडं. व्यालीची अंगी असती वेदना. पुढे तुका मने मना मन साक्ष. तुका मने मना मन साक्ष. तुका मने मना मन साक्ष. तुका मने मना मन. व्याली जिंगे अंगी असती वेदना. तुका मने मना मन साक्ष. तुका मने मना मन साक्ष. व्याली जिंगे अंगी असती वेदना. तुका मने मना मन साक्ष. मना मन साक्ष. ज्या आईनं कळा सहन केलेल्या आहेत तिलाच बाळाची किंमत कळेल सर. माझं ज्ञान कमी असेल, बर का, माझं ज्ञान कमी असेल, पण ऐका, ज्या आईनं कळा सहन केलेल्या आहेत तिला बाळाची किंमत कळेल. आईच्या यातना बघितल्यानंतर संत महात्म्यांच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. का? या विश्वाच्या मालकाला ज्या आईनं उदरामध्ये साठवलं ती अनुसया माता आठवल्या जगद्गुरु तुकोबरायांना. महाराज सांगतात, हा आईचं प्रेम खूप आहे हो, पण आई फक्त आपल्याच लेकरावरती प्रेम करते, दुसऱ्याच्या लेकरावरती. तुका मने माता वाहे तानुरा
लेकरावरती प्रेम करते, दुसऱ्याच्या लेकरावरती प्रेम करत नाही. संत महात्मे सगळ्यावरती प्रेम करतात. आई फक्त आपल्याच लेकरावरती प्रेम करते. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आपल्या लेकरावरती तरी करते ना, पण निस्वार्थी भावानेच आपल्या लेकरावरती प्रेम करते ना आई. बरोबर आहे ना? दोन बाळ उन्हामध्ये खेळत आहेत, आपल्या लेकराला हाक मारली आईनं, बाळा उन्हामध्ये खेळू नको, सावलीत ये. आपलं बाळ म्हणतं असू दे, शेजारचं बाळ आहे ना माझ्यासोबत खेळते ना. ती आई म्हणते त्याला तिथंच मरू दे, आधी तू इकडे ये. आई फक्त आपल्या लेकरावरती प्रेम करते व दुसऱ्याच्या लेकरावरती आई प्रेम करू शकत नाही. पण सर मला एक गोष्ट अजून सांगायची आहे, मला माफ करा एवढ्या गोष्टीसाठी. परवाची एक बातमी मी ऐकली. एका आईनं छोटस बाळ कचऱ्याच्या डब्यामध्ये घालून एका कुंडीत टाकलं होतं. त्या छोट्याशा बाळाला मुंग्या लागलेल्या होत्या. मग काहीसं असं वाटतं आपल्याला विचार करताना, मग तिथं मातृत्व नव्हतं का? तिथं मातृत्व नव्हतं का? अहो 6वी मुलगी झाली म्हणून कचऱ्याच्या डब्यामध्ये आईनं फेकून दिले. लक्षात असू द्या, ज्यांना मुलगी आहे ती सगळ्यात भाग्यवान आहे. आणि माझ्यासारखा दरिद्री मला 2 मुलं आहे ती. तुम्हाला सांगतो, दोन्ही बी पोराच्या वेळेस मी पेड वाटलं नाही तर आई शपथ सांगतो, खरंच वाटलं नाही, खरंच वाटलं नाही. नाही नाही का सगळ्यात दरिद्री आहे ना मी, का वाटलं नाही तुम्ही म्हणसाल? आमच्या सासर पारमार्थिक सासरवाडी माझी फलटणची, ती म्हणली महाराज तुम्ही पेड वाटलं नाहीत. मला नाही वाटणार. ज्या दिवशी ती पोरं मला सांभाळतील त्याच वेळेस मी पेड वाटीन. नाहीतर ज्यांनी ज्यांनी पेड वाटलं त्यांना विचारा की घ्या पेड, घ्या पेड, घ्या पेड. आता त्यांना विचारा की कसं चाललंय, ती म्हणते ही नसता झाला तरी पाड वाढला असता. अवघड आहे. ज्यांना मुलगी आहे ना तो सगळ्यात भाग्यवान आहे, लक्षात असू द्या. मुलगी म्हणजे दुसरी आईच आहे. नवरा बायकोची भांडणं व्हावी, बाप उपाशी झोपावा, पोरगी ताट भरून वाढून आणते, बाबा उठा जेवण करावं. तुम्ही जर नाही जेवलं तर मी जेवणार नाही, ही प्रामाणिक भावना मुलीची आहे. म्हणजे मुलगी म्हणजे साक्षात आई सांगितली. 6वी मुलगी झाली म्हणून कचऱ्याच्या डब्यामध्ये मुलगी टाकली. लक्षात ठेवा, तिथं मातृत्व नव्हतं का? तरीही जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाळंत पण होताना नावच असं आहे, बाळ नाही तर अंत. आईचा पुनर्जन्म आहे. प्रसूतीच्या वेदना सामान्य नाहीत. महाराज सांगतात, प्रसूतीच्या वेदना झाल्यात ना, सहन केलंय ना, मग मातृत्व संतत्वाच्या पंगतीमध्ये आम्हाला बसवायचंय. कसं बसवणार? कसं बसवलं? लक्षपूर्वक ऐका. फाटक्या कपड्यातला माणूस मुख्यमंत्र्याच्या पंगतीमध्ये जाऊन बसला. गोड आहे का? आपल्याला अभंगाकडे जायचंय, पहिल्या चरणाकडे. फाटक्या कपड्यातला माणूस ज्याला गावामध्ये कुणीही विचारत नाही, तो माणूस मुख्यमंत्र्याच्या पंगतीला जाऊन बसला. गोड आहे का? आणि मुख्यमंत्र्याच्या पंगतीला जाऊन बसल्याबरोबर कसा नजर चुकीने गेला आणि मुख्यमंत्र्याच्या पंगतीला जाऊन बसला. सुरक्षा रक्षकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण कॅमेरे चालू होते ना. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, राजकीय दृष्टी घेऊ नका, मला फक्त अभंगाकडे जायचं म्हणून एक उदाहरण दिले. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, वेडबीड लागले काय तुम्हाला? ही फाटक्या कपड्यातला आहे, पण ह्याला उठवू नका. ह्याला उठवलं तर अख्खं जग मला बघतोय, अख्खा महाराष्ट्र मला बघतोय. ह्याला उठवू नका, ह्याला इथंच बसू द्या. ह्याला उठवलं तर अख्खा महाराष्ट्र म्हणेल गरीब फक्त मतदानापुरतीच असतात, बरं का, ह्याला काय उठवू नका. ऐका, मुख्यमंत्र्यांनी ताटातला एक घास मोडला आणि फाटक्या कपड्यामध्ये असलेल्या
व्यक्तीच्या मुखामध्ये म्हणजे तोंडामध्ये घातला. तेवढंच महाराज फोटो मीडियाने टीव्हीला दाखवला. आका महाराष्ट्र हळहळला. आका महाराष्ट्र हळहळला. या मुख्यमंत्र्यासारखा मुख्यमंत्री नाहीच. बोला. तेवढाच फोटो पेपर मध्ये छापून आला, टीव्ही मध्ये दिसला. ज्या गावामध्ये तो माणूस होता, कवडीची ही किंमत त्याला नव्हती, त्या गावामध्ये त्याची किंमत वाढली. कुणामुळे वाढली? बोला की हो, बोला. मुख्यमंत्र्यामुळे त्याची किंमत वाढली की नाही? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, 6वी मुलगी झाली तरी आईनं कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून दिली. वाईट वाटलं आम्हाला, पण तिनं यातना सहन केल्यामुळं आम्हाला त्यांना सुद्धा संतत्वाच्या पंगतीमध्ये जाऊन बसवावं लागलं. का? कारण बाळाविषयी असलेली तळमळ ही फक्त आईच करू शकते. अभंगाचं पहिलं चरण. अवघी बालकांची व्याप्ती, अवघी बालकांची, अवघी बालकांची व्याप्ती. मातेची या चित्ती, अवघी बाळकाची व्याप्ती. मुलाबद्दल महाराज काळजी आईला आहे ना, पण संतांना काळजी नाही का महाराज? संतांना सुद्धा काळजी सांगितली. लक्षपूर्वक आहे का? संतांना सुद्धा काळजी सांगितली. संत आपल्या जीवनामध्ये कसे काम करतात लक्षपूर्वक आहे का? आई सुद्धा आपल्यावरती नितांत प्रेम करते महाराज, पण संत सुद्धा आपल्यावरती नितांत प्रेम करतात. या महाराज आळंदीमध्ये ज्या लोकांनी ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त घेण्यास प्रवृत्त केलं, वारकरी संप्रदायाचा पाया लक्षपूर्वक आहे का? ज्ञानदेवे रचिला पाया. वारकरी संप्रदायाचा पाया सामान्य नाही. ज्ञानोबारायांचे आई वडील पाया घराचा दिसत नाही हो, कळस दिसतो पायाचा. हा, कळस दिसतो पण पाया दिसत नाही. वारकरी संप्रदायाचा पाया खरंच भक्कम आहे. ज्या ज्ञानोबारायांना चारही भावंडांना आळंदीमध्ये हिनवलं गेलं संन्यासाची पोरं म्हणून, त्याच
साधू संतांच्या चरणावरती चरणाचं स्पर्श करायला, हात लावायला आपण धावपळ करतो. किंमत वाढली ना? किंमत वाढली ना? ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये महाराज माती टाकली, शेण टाकलं, दगड टाकली. संतांना राग नाही का आला? संतांना राग आला नाही महाराज. तरीही ज्ञानोबाराय सांगतात, हे विश्वची माझे घर. आपण नुसता बंगला बांधलं तरी पाहुणे आल्यावर सांगतो, इथं ही केलंय, तिथं ती केलंय, इकडं बाथरूम आहे, तिकडं हॉल आहे, इकडं बेडरूम आहे, इकडं देवघर आहे, इकडं ही आहे, तिकडं ती आहे. विश्वची माझे घर ज्ञानोबाराय सांगतात. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी तर सांगितलं, हा माझं घर. जगद्गुरु तुकोबारायचं घर कुठलं आहे? करे महाराज, अमोल महाराज. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोस. एवढं मोठं घर बांधलं. मग हे विश्वाची माझे घर जे माऊली सांगतात, लक्षात असू द्या. पारमार्थिक दृष्ट्या जगद्गुरु तुकोबाराय आणि ज्ञानोबारायांवरती ज्यांची ज्यांची श्रद्धा आहे ना महाराज, त्या व्यक्तींना काही सुद्धा जीवनामध्ये कमी पडत नाही. सर खोटं बोलणार नाही. मी ज्यावेळेस संस्थेमध्ये होतो, लक्षपूर्वक ऐका, संत महात्मे जीवनामध्ये काय करतात. मी संस्थेमध्ये असताना काय नव्हतं, संस्थेची फी भरायला माझ्याकडे पैसे नव्हते. मुलं घरी आली, बाहेरगावची मुलं माझ्या घरी आली. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, संत महात्मे काय करतात जीवनामध्ये. मुलं घरी आल्यानंतर आईनं सांगितलं घरामध्ये पीठ नाही. आणि ही रचीव गोष्ट मी सर कधीच सांगत नाही कीर्तन, मी सांगतच नाही. पण आता योगायोग आलाय, संत महात्म्यांनी काय आपल्यावरती कृपा केली. लक्षपूर्वक ऐका, पीठ नाही. आमचे वडील शिंदेवाडीला गेले. शिंदेवाडीची भेळ सगळ्यात फेमस आहे. शिंदेवाडीची भेळ घेऊन आले 100 रुपयाची, पोरांना खाऊ घातलं. भरायला पैसे नव्हते, द्यायला महाराज धान्य नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे नसताना सुद्धा या 10 वर्षाच्या काळामध्ये सर मी अतिशोक्ती नाही बोलणार, माझ्यावरती ज्ञानोबारायांची, जगद्गुरु तुकोबारायांची नादी संतांची कृपा झाली महाराज. तुम्ही खरंच सांगतोय, देव देतो, देव देतो, पण सब्र का फल मिठा होत आहे. आपल्याला वाटतंय गोळी खाल्ली की बरं वाटलं पाहिजे, माळ घातली की सगळं लगेचच आलं पाहिजे. ही एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. ज्या ज्ञानोबारायांवरती महाराज श्रद्धा ठेवली, आज ह्योच महाराज 15 लाखाच्या गाडीत इथं आलाय. ही विसरू नका. तुम्ही माझा अतिशोक्ती, अतिशोक्ती नाही, दिलंय ती सांगाय काय हरकत आहे. दिलंय ना, ज्ञानोबारायांनी दिलंय, आधी संतांनी दिलंय आपल्याला. म्हणून ह्याच्या त्याच्या मागे पडू नका. माझ्या ज्ञानोबाराय लय देणार आहेत. ज्या लोकांना महाराज बाहेर काढलं, जे लोक अनाथ झाली, ती अनाथाची माई माझी ज्ञानोबा माऊली आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. एका जनार्दनी पाय वंदित से, ओ एका जनार्दनी पाय वंदित से. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदिता, एका जनार्दनी पाय वंदिता. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. लक्षात असू दे, संत महात्मे देणारे आहेत. आपली श्रद्धा संत महात्म्यांवर असली पाहिजे. देणारे संत आहेत महाराज. संत कधी सुद्धा महाराज आपपर भाव करत नाही. सगळ्याला समान, सगळ्याला समान न्याय आहे.
आईकडे सगळ्याला समान न्याय आहे, ज्ञानोबरायांकडे सगळ्याला समान न्याय आहे. कितीही जीवनामध्ये आपण अपराध जरी केले तरी समाधीवरती दर्शन घेतलं तरी महाराज वेगळी ऊर्जा आपल्या अंगामध्ये येते. आळंदीला कधी गेला तर समाधीचं दर्शन घ्या. समाधीचं दर्शन न घेता माघारी येऊ नका. तुमच्या अंगामध्ये वेगळी ऊर्जा महाराज निर्माण करण्याची क्षमता आणि ताकद माझ्या ज्ञानोबरायाकडे आहे. या ना कधीतरी आळंदीला महाराज. एक लक्षात असू द्या, जसं या घरच्या परिवाराच्या आईनं महाराज एवढा परिवार सांभाळला, सगळी मुलं महाराज सुशिक्षित केली, शिकवली, सगळ्या महाराज प्रत्येकाच्या वाटेला लावली. आणि सुखाचे दिवस आल्यानंतर वडीलधारी मंडळी आई सुखाचे दिवस, दुःखाचे दिवस आई वडील सहन करतात, पण सुखाचे दिवस आपल्या नातवंडांना लेकराला देत असतात. संत महात्मे असेच आहेत. महाराज सांगतात जीवनामध्ये तुमच्या काय झालं ही काळजी करू नका, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मी पुढे द्या, मी तुम्हाला पुढे जामीन आहे म्हणून सांगितलं का? अरे जामीन का आहे? कारण या विश्वाचा मालक सामान्य नाही महाराज, तो पाटील आहे. पाटील पाटील आहे, पाटील महाराज. या विश्वाचा मालक पाटील आहे. महाराज सांगतात काळजी करू नका, तो पाटील माझ्या ओळखीचा आहे ना, त्याच्याकडे गेल्यानंतर तुमची सुटका मी स्वतः करतो. कारण का गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक एक पाटील असतो, त्या पाटलाला प्रत्येक अधिकार दिलेला आहे. तसा या विश्वाचा पाटील जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आहे आपल्याकडे. त्या पाटलाकडे गेल्यानंतर तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या तो सुटणार आहे. फक्त पंढरपूरला जावा. माणसं काय करते ती माहितीये का? गरीब झालं की पंढरपूरला येतात आणि श्रीमंत झाले की बालाजीला जाते. श्रीमंत झाला की बालाजीला आणि गरीब झालं की पंढरपूरला. 50 लाख लोकांनी सर व्हिडिओ बघितला. 50 लाख मांदळा कमेंट टाकलेत लोकांनी. इंदोरीकराला कशा टाकले आता, तशा मला बी टाकले त्या काय लोकांनी. बालाजी मध्ये पंढरपुरामध्ये काय रे फरक करतोय म्हणले तू, दनादनच. पण एक लक्षात असू द्या, मी बोलतोय ते खरंच आहे, मी ठाम आहे या वाक्यावर. माणसं श्रीमंत झाले की बालाजीला जातात आणि गरीब झालं की माणसं पंढरपूरला येतात. पण ऐका, या विश्वाचा मालक असा आहे पंढरपूरचा पांडुरंग. तुम्ही देवापाशी गेल्यानंतर, बालाजीला गेल्यानंतर लांबून दर्शन आहे आणि पंढरीश भगवान परमात्म्यापाशी गेल्यानंतर डायरेक्ट पायावरती दर्शन आहे. हे पंढरपुराचं महात्म्य आहे. कधीतरी पंढरपूरला जाऊन या, मरायच्या आधी जाऊन या, मरायच्या आधी. कारण तो पाटील सामान्य नाही. काय करतोय पाटील, कसा पाटील आहे ऐका. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. हे धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. टाळी वाजव सगळ्यांनी, एक टाळी वाजवा, एक टाळी. अशी टाळी वाजवली तर चालेल. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला 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 जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. तया ठाया काही भोजन माया. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया काही भोजन माया. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया.
सामान्य नाही ना. जम्बू या दिब्बा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. आपलं सर एचडी काम असतं. आपलं 4K आता टीव्ही 4K आला एचडीचा सॅमसंगचा. तसं आपलं काम आहे. आपण चोरून कीर्तनच करत नाही कधी. गळा चोरून थांबायचं हिथं ही नाही तिथं ती नाही. फुटला तरी चालल. माणसांनी महाराज देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विठाला 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 विठाल. सामान्य नाही. आई सुद्धा साक्षात देव सांगितली. मला सांगा, आपण दिवसभर बाहेर आहे. महिला मंडळ काबाड कष्ट करण्यासाठी बाहेर आहेत. वडीलधारी मंडळी काबाड कष्ट करण्यासाठी बाहेर आहेत. घरी आल्याबरोबर बाळ दुडू पळत येतं. दुडू पळत येतं. दिवसभर एवढं कष्ट केलं. आता गेल्या गेल्या झोपायचंच. आता जेवायचं सुद्धा नाही. एवढा कंटाळा आलेला आहे. आता दिवसभर एवढा कंटाळा आलाय, झोपायचंच. आता घरी गेल्या जेवायचं सुद्धा नाही. पण बाळ जर दुडू जर पळत आलं आणि बाळाला उचलल्यानंतर महाराज दिवसभराचा शिनवटा निघून जात असतो. बरोबर आहे की नाही वडीलधारी मंडळी? आईकडं जर बाळ आलं, आईनं जर ते बाळ घेतलं तर दिवसभराचा शिनवटा निघून जात असतो. आई त्या बाळाच्या गालावरून हात फिरवते. बाळाचा मुखचंद्र सुकला, कुणाची दृष्ट झाली आला. बाळ झोपलं आणि अंगाई गायला सुरुवात केली आईनं. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आईनं बाळ घेतल्या बरोबर आई स्वतःचा देह विसरून जाते. अभंगाचं दुसरं चरण. विसरा पुन्हा कृष्ण भगवान परमात्म्याच्या कुळामध्ये कृष्ण भगवान परमात्म्याचा मुलगा जन्माला आला. सांब वाईट संस्कार झाले त्याच्यावरती अख्खं कुळ डुबवून टाकलं त्यानं. कुळाचाच नायनाट केला अख्ख्या. म्हणून लक्षात असू द्या, आईचं प्रेम सामान्य नाही, वडिलाचं प्रेम सामान्य नाही महाराज. आई मुलांसाठी करते काय? आई तुझ्या मूर्तीवाणी
आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्मा दिला गाई तुझी उपकार फिटणार नाही. अनमोल जन्मा दिला गाई तुझी उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना अमृताहून आई तू बाजलास पान. तुझ्या या उपकाराची तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्मा दिला गाई तुझी उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना उशीर मजला होई. गल्लोगल्ली वाट पाहे तूच माझी आई. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्मा दिला गाई तुझी उपकार फिटणार नाही. आईचं उपकार कधी सुद्धा फिटत नाहीत. आई वडील मुलांसाठी करतात काय? शेवटचा दृष्टांत, सेवेला पूर्ण विराम. आजूबाजूला जर कोणी असेल तर सगळ्यांनी मंडपापाशी या, फुलं टाकायची आहेत. आई वडील मुलांसाठी काय करतात ऐका. एका मुलीचं लग्न लावलं. एका मुलीच्या लग्नामध्ये वडिलांनी काही सुद्धा कमी केली नाही. काहीच. आता वडील आहे म्हटल्यानंतर मुलीची हाऊस करणार की हो? मुलीची हाऊस करणार का नाही? किती जरी गरीब बाप असला तरी मुलगी सासरला जाताना हाऊस करत असतो बर का. हाऊस करत असतो सर, कितीही गरीब असू द्या. फक्त एकच गोष्ट आहे की जास्त कर्ज काढून हाऊस करू नका. हा, असं सांगितलं होतं इंदुरीकरांनी, पण सगळा घोटाळाच होऊन बसला. एकच गोष्ट आहे की प्रामाणिक भावना आहे. वारकरी संप्रदायामध्ये जी आद्य कीर्तनकार आहेत त्यांची प्रामाणिक भावना आहे की जास्त कर्ज काढून विवाह मोठे करू नका, कर्जामध्ये डुबू नका हो. पण एक मुलीचा बाप आहे, मुलीचं लग्न लावलं आणि लग्न लावल्याबरोबर ऐका सगळ्या गोष्टी मुलीला दिल्या, काही सुद्धा कमी केलं नाही. माझ्या मुलीला काही सुद्धा कमी करायचं नाही. पण ऐका, लग्न लावलं, मुलगी सासरी गेली. 3ऱ्या महिन्यामध्ये मुलगी माघारी रडत आली. रडत का आली म्हणून बाप रडायला लागला, आई रडायला लागली. काय झालं पोरे? बापाच्या काळजाच ठोकात चुकला हो. काय झालं? रडाय का लागली पोरगी? दाई 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 मोकळून आईच्या महाराज खांद्यावरती मुलगी रडत आहे. बाप सुद्धा रडत आहे, पण बापाला एवढं रडता येत नाही हो. नाही रडता येत बापाला. आईला सांगितलं, विचारा काय झालंय ती. आईने विचारले, पोरे झालं काय? बाबा तुम्ही मला सगळं दिलं, सगळं लग्नामध्ये दिलं, काही सुद्धा कमी केली नाही, पण पोरे रडतीस का? माहेरला आल्यानंतर पोरीची पिशवी कधी सुद्धा रिकामी जात नाही. महिला मंडळ फाटक्या धोत्रातला बाप असू द्या महाराज बसलेला, हातामध्ये 50 रुपयाची नोट घेतो, पुरीच्या हातामध्ये ठेवतो. पोरे धर, तुला होतलं संसाराला. पोरगी म्हणते, बाबा मला लय मोठ्या घरी दिलं तुम्ही, मला नको पैक. पण बाप म्हणतो, ऐक तुझ्या संसाराला होतलं असू दे. हा बाप आहे. आई सुद्धा रडत आहे. झालंय काय? पोरगी सांगते, बाबा ज्या सासरला तुम्ही मला दिले त्या मालकाच्या माझ्या दोन्ही सुद्धा किडन्या खराब झाले. ते माझ्या कपाळावरचं कुंकू बाबा पुसलं जाणार आहे महिन्यामध्ये. आता माझ्यासाठी तुम्ही काय करणार? असं म्हटल्याबरोबर आई रडायला लागली महाराज. 2ऱ्या दिवशी मुलगी सासरला जाताना, कुठलीही मुलगी सासरला जाताना पिशवी तिची रिकामी कधीच जात नाही. कांदा असू द्या, बटाटा असू द्या, कुठलंही माळवा असू द्या, तिच्या पिशवीमध्ये आई वडील टाकत असतात. काय बी असू द्या. पोरे रिकाम्या हाताने जाऊ नको ग. बाबा माझ्यासाठी काय करणार आहे तुम्ही? आता काय करणार आहे तुम्ही माझ्यासाठी? त्यावेळेस आई वडील सांगतात, पोरे ऐक,
अगं तसं रिकाम्या हातानं जाऊ नको. माझ्या कपाळावरचं कुंकू पुसणार आहे बाबा. काय करणार आहे तुम्ही दोघं माझ्यासाठी. त्याच वेळेस दोघं बी सांगते ती पोरे ऐक रिकाम्या हाताने जाऊ नको काहीतरी घेऊन जा. काय देणार तुम्ही माझ्यासाठी. आई वडील सांगतात पोरे ऐक असं रिकाम्या हाताने जाऊ नको ग. माझ्या आम्ही दोन्ही सुद्धा एक एक किडनी तुझ्या मालकाला देणार आहे. काळजी करू नको. ही प्रामाणिक भावना आई वडिलाच्या एवढं लक्षात असू द्या. आईनं पर्वा केली नाही जीवाची, वडिलांनी पर्वा केली नाही जीवाची. आई वडील कुठलीही पर्वा करत नाहीत. हे आई वडील आहेत. ते आई वडील असतात लक्षात असू द्या. माझ्या डोळ्यातली असव कुणी माये न पुसताना पोरी हुंद का दाटतो या. गोष्ट आईची सांगताना पोरी हुंद का दाटतो या. गोष्ट बाप्पाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी थिगळा जोडलेली कशी आयुष्याला त्या आहो कातर लावलेली. मला कसस होत या मला कसस होत या. कुणी बाबा म्हणताना मला कसस होत या. कुणी आई म्हणताना पोरी हुंद का दाटतो या. गोष्ट बाप्पाची सांगताना पोरी हुंद का दाटतो या. गोष्ट आईची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव. महाराज सांगतात आई वडिलाचं ज्या लोकांना प्रेम कळलं नाही त्यांना देवाचं प्रेम कळणार नाही आणि त्यांना देव सुद्धा कळणार नाही. अरे देव 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 म्हणजे काय. आपल्या घरी दोन पात्र आहेत महाराज. आई वडील तेच साक्षात देव आहेत. त्यांची पूजा करा बस. दुसऱ्या देवाची पूजा करण्याची जरूर नाही. महाराज सांगतात एवढं सुद्धा सांगून नाही कळालं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं शरत शेवटी वा काळ बांधून नेईल. शरत शेवटी वा काळ बांधून नेईल. सरत जवटी बा काळ बांधून नेईल. सरत जवटी बा नेईल. एक जनार्दनी आमच्या काय वाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी आमच्या काय वाजाईल. एका जनार्दनी काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. महाद्वारी बोल बोलीत देखा. पिंगळा महाद्वारी आहा पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलीत देखा. पिंगळा महाद्वारी वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटिकेश बोल आदि वर्तमान घोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटिकेश बोल आदि वर्तमान घोटे. वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई. पाप करोनी पापी मन हे. टाळ 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 वाजवा. टाळी वाजवा बसले झालं कीर्तन. पाप करोनी पापी मन हे. सैरा वैरा पलतैर काही केलं सभल्या माणसा देवाला सार कळतैर. काही काय केलं सभल्या माणसा देवाला सार कळतैर. टाळ फक्त वाजवा. इको थोडा द्या माझ्या माहिती. माझ्याकडे लक्ष
लक्ष द्या सगळ्यांना. तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर जात नाही. दूर जात नाही, दूर जात नाही. तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर जात नाही. आ, दूर जात नाही, दूर जात नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. तुला सोडून जात नाही, तुला सोडून जात नाही. हे तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर जात नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. सोडून जात नाही, तुला सोडून जात नाही. पाप करोनी पापी मन हे